चला मग मी रेडी झालेली आहे आणि अशा प्रकारची झालेली आहे। ही साडी घातली, वर होती ही साडी वैष्णवीच्या लग्नात घातलेली होतीच आणि म्हटलं चला आज हीच साडी घालून घेते, कारण मग दुसऱ्या काठापदराच्या साडी मी सर्व घातलेल्या आहेत आणि नवीन साडी काय रेडी केलेली नव्हती आजच्या दिवसासाठी, म्हणून मग हीच साडी घातली। त्या दिवशी काय माहिती मला इतकं मेकअप लुक आवडलं नव्हतं, तुम्हाला सर्वांना आवडलं पण मला जास्त नव्हतं आवडलं ते, म्हणजे काय माहिती ज्या दिवशी आपण चांगलं रेडी व्हायला जातो त्या दिवशी आपल्याकडनं असंच होतं, म्हणजे आपल्याला नाही आवडत ते लुक। तुम्हाला सर्वांना ते लुक आवडलं होतं त्यासाठी थँक्यू सो मच। आणि हो, आज वटसावित्री पौर्णिमा आहे, तर कम्युनिटी पोस्ट मी आधीच टाकलेली आहे तुम्हाला विश करण्यासाठी, पण तरी सुद्धा आता आणखी विश करून देते वटसावित्री पौर्णिमेच्या। तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुमची वटसावित्री पौर्णिमा कशी केली, तुम्ही कशी पूजा केली, सर्व काही मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता। आता मी पूजा करायला चाललेली आहे, तर पूजा करून येते, नंतर तुमच्यासोबत बोलते, ठीक आहे? चला मग निघते आता। आणि हो, तुम्हाला सांगितलं होतं ना मी की मला बरं नव्हतं, त्यामुळे या वटसावित्री पौर्णिमेची काहीच तयारी करू शकले नाही, म्हणजे साडी वगैरे काहीच रेडी करू शकले नाही। नाहीतर मस्त मी काठापदराची नेहमी साडी घालते, तुम्हाला माहिती आहे, आणि मला आवडतात पण त्या साड्या तशा। पण बाकीच्या ज्या साड्या होत्या ना सर्व, त्या सर्व घातलेल्या होत्या आणि सर्व बायांनी मस्त रेडी होऊन तयाऱ्या वगैरे करून हे ते मस्त छान पूजा करायला आल्या होत्या। मीच एक सिंपल लुकमध्ये मला दिसत होती, पण काय हरकत नाही, काय लुकला महत्त्व नाही, आपण मनापासून जी पूजा करतो त्याला महत्त्व आहे। तर चला, हे तर आपलं एक हे असतं, हौस असते आपली एक ती, की आपण छान रेडी व्हायला पाहिजे आणि छानपैकी रेडी होऊन आपण पूजा करायला पाहिजे, फोटोज काढायला पाहिजे। आणि हो, माझे फोटोज पण नाही काढणं झाले आजच्या दिवशी, कारण इतकी गर्दी होती, मला जागा पण नव्हती मिळत पूजा करायला। मी एक जागा शोधली आणि तिथे पूजा केली, घरून पाणी भरून गेली नव्हते, कारण मध्ये रस्त्याने सांडलं असतं, म्हणून मग तिथनं पाणी घेतलं आणि पूजा केली। आणि बघा, एकमेकांचे दोरे एकमेकांच्या गळ्यात लटकत होते, कधी कोणाच्या पिनेमध्ये लटकत होते, कधी केसांमध्ये, तर असं होऊन माझं पण एकीच्या कानामध्ये लटकला होता। तर असं काय करावं, इतकी गर्दी असल्यानंतर काही सुचत नव्हतं तिथे, खूप सकाळी जावं लागतं त्यात मग तेव्हा गर्दी नाही मिळत, नाहीतर मग यावेळेला असं समजा दुपारी वगैरे, किंवा म्हणजे जी आपली वेळ असते 11 वाजता 10 वाजताची, तर त्यावेळेला जर निघून गेलो ना आपण तर खूप गर्दी मिळते आणि ह्या वाजता आपल्याला जागा पण नाही मिळत पूजा करायला। तर इथे खूप जास्त सकाळपासूनच गर्दी राहते। आणि जर तुम्ही अमरावतीचे असाल आणि मंदिर तुम्ही ओळखलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, डब्बा पार्टी वगैरे करायला खूप जण येतात इथे आणि खूप छान वाटते, इथलं वातावरण इतकं मस्त आहे, म्हणून मी स्पेशली इकडे आली। घराजवळ पण खूप सारे वडाचे झाडं होते, पण म्हटलं नाही, आपल्याला तिथे जाऊन करायचे, कारण इथे या वडाला इतक्या पारंब्या आहेत आणि खूप मोठा वड आहे हा, आणि खूप जुना वड आहे, तर त्यामुळे म्हणतात ना जुन्या वडाची पूजा करायला पाहिजे। पण लॉकडाऊनमध्ये काय झालं होतं, लॉकडाऊनमध्ये किती म्हणजे बाहेर निघणं सर्वांचं बंद झालं होतं, म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरी वड आणले होते आणि घरीच छोट्याशा वडाची पूजा केली होती, मी सुद्धा केली होती। पण तेच वड आहे माझ्याकडे तसं, पण म्हटलं नाही, आपण इथे जाऊन पूजा केली पाहिजे। आणि हो, इथे आपल्या सबस्क्रायबर भेटल्या होत्या, त्यांनी स्पेशली माहीला जाऊन बोलल्या त्या की मला म्हणजे ताईंना ओटी भरायची आहे ताईंची म्हणून, तर त्या आल्या, त्यांनी ओटी भरली आणि छान वाटलं त्यांना भेटून सुद्धा। आणि चला मग इथे सर्व ओटी भरण्याचा प्रोग्राम वगैरे झाला, त्यांनी फोटोज वगैरे क्लिक केले माझ्यासोबत आणि मग मी निघाली इथनं घरी जाण्यासाठी। चला, पूजा करून आलेली आहे मी आणि हो, तिथे खूप गर्दी होती, त्याच्यामुळे जास्त शूट करू शकले नाही, लवकर पूजा केली आणि निघून आली। तर हो, तुमचा एक क्वेश्चन असतो नेहमी की ताई तू लिपशेड कोणता वापरते आणि कोणतं लिपस्टिक वापरते जास्त, तर रेग्युलरसाठी मी जे लिपस्टिक वापरते ना, जे लॉंग लास्टिंग आहे, तुम्ही रेग्युलरसाठी किंवा मग तुम्ही कोणत्या लग्नात जात असाल, कोणतं फंक्शन अटेंड करत असाल तेव्हा सुद्धा हे लिपस्टिक वापरू शकता। ते लिपस्टिक आहे हे मामाअर्थचं क्रीमी मॅट लॉंग स्टे लिपस्टिक आणि यामध्ये आहे मुरुमुरू बटर आणि व्हिटॅमिन ई, जे तुमच्या लिप्सला नॅरिश पण करते, तुमच्या लिप्सला मॉइश्चराइज ठेवते। क्रीमी मॅट म्हणजे एकदम सॉफ्ट असा टेक्स्चर आहे याचा, तुम्हाला मी आतमधून दाखवते की कसं आहे हे लिपस्टिक। अशा प्रकारचं बुलेट लिपस्टिक आहे आणि खूप छान अशी पॅकेजिंग आहे याची, मी तुम्हाला अप्लाय करून दाखवते लिपस्टिक। हे बघा किती छान असं लिपस्टिक लुक देतं आणि मला हे लिपस्टिक खूप जास्त आवडतं। यामध्ये टोटल 9 शेड्स अवेलेबल आहेत, तुम्ही कोणता पण शेड तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। खूप सारे शेड्स आहेत आणि खूप छान छान शेड्स आहेत, सर्व इंडियन स्किन टोनला सूट होणारे आहेत, तर तुम्ही डेफिनेटली यूज करून बघू शकता।
जो अप्लाय केलेला आहे तो न्यूड शेड आहे, ब्राऊन न्यूड शेड, 06 नंबर आहे याचा. तर खूप छान शेड आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप कम्फर्टेबल वाटते आणि खूप लॉंग स्टे करते ही लिपस्टिक. तुम्ही खाल प्याल तरी खूप वेळपर्यंत टिकेल ही लिपस्टिक. तर तुम्ही डेफिनेटली परचेस करू शकता, जास्त प्राइस नाही आहे. आणि जर तुम्हाला ही लिपस्टिक परचेस करायची असेल तर माझा कुपन कोड अप्लाय करायला विसरू नका, MVK2024. त्यांनी तुम्हाला एक्स्ट्रा 20% ऑफ मिळून जाणार मामाअर्थच्या स्वतःच्या वेबसाईटवर. आणि हे जे प्रोडक्ट्स आहेत मामाअर्थचे ते इझिली अवेलेबल आहेत मामाअर्थच्या स्वतःच्या वेबसाईटवर, मामाअर्थच्या ऍपवर, अमेझॉनवर, नायकावर, पर्पलवर आणि फ्लिपकार्टवर सुद्धा अवेलेबल आहे. आणि तुमच्या नियर बाय स्टोर्सवर सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही कुठून पण हे प्रोडक्ट्स परचेस करू शकता. लिंक मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार, डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. आणि तुम्हाला माहिती आहे मामाअर्थ हे इंडियन ब्रँड आहे, प्लास्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे. जितकं प्लास्टिक हे यूज करतात त्यापेक्षा जास्त प्लास्टिक रिसायकल करतात. आणि मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट्स नॅचरल इन्ग्रेडियंट्सनी बनलेले असतात, त्यामध्ये कोणतेच हार्मफुल केमिकल्स नसतात, त्यामुळे सेफ आहेत तुमच्या सर्वांसाठी. मामाअर्थचा ऍप सुद्धा अवेलेबल आहे, त्याचा लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी देऊन देणार. कारण जेव्हा पण सेल ऑफर वगैरे सुरू असतात तेव्हा ते तुम्हाला ऍपवरच माहिती पडून जाणार आणि तुमचा फायदा होणार आहे. म्हणून तुम्ही ऍप सुद्धा डाउनलोड करू शकता. बघू द्या. बापरे, पाऊस सुरू झाला. कोणतं आणलं म्हटलं तुम्ही? कोणती? त्याच्यामध्ये जे दुसरी म्हणजे चांगल्या मोठं फुल येते ना. हा हा, ठीक आहे. मोगरा. अरे वा, मस्त. मग पुढे लावता ते? ते असं मोकळ्या जागी, आपल्याकडे जागा तर नाही राहिलेली आता बघा. नाही, पूर्ण हे झालेलं आहे. यांनी मस्त केलं आता, पूर्ण गुडाई वगैरे करून आता क्लीन केलेलं आहे. हा, हे नवीन आणलेलं एक झाड आणि एक हा मोगरा लावला इथे. हे गुलाब लावले जास्तीचे, म्हणजे नवीन आणलेले. हा, एक आयुर्वेदिक झाड आणलं. हे कोणाकोणाला माहिती आहे सांगाल मला कॉमेंट मधून. कसं आहे बघू दे. काय असतं याचं, काय महत्व आहे? हे आयुर्वेदिक झाड आहे. याला जर डोक्याला जर लावलं मुलाच्या पिसून तर याच्यामध्ये पोटातले किडे वगैरे जातात असं हे आहे. अच्छा, दाखव. मला माहिती आहे, पण आठवत नाही. अच्छा, हे अशा प्रकारचं आहे. दाखवते तुम्हाला झाड कसं आहे तर. आणि नंतर मग असे गुलाब लावले होते. तर हा एक गुलाब लावला आणि एक हा गुलाब लावला. अद्विकचे तर बॉल सर्व इकडे पडलेले राहतात. तर आता जागा तर आलेली नाही आपल्याकडे. मोठे मोठे झाड झालेले आहे याच्यामध्ये. कोणत्या? हा हा, म्हणजे त्या झाडं लावायसाठी रेडी करून ठेवलेले आहे. ठीक आहे ना. आता काय लावता म्हटलं, ते कुठे लावता मग सध्या? तर आता पावसाचा वेळात लागून जाणार लागते. पण आता इथे तर झाडं लावले. पण ते एक जास्वंदाचं याचं झाड आहे ना, ते काय त्याला, रातराणीचं. कोणी म्हणते रातराणीचं झाड नाही पाहिजे म्हणते घरी, नसायला पाहिजे म्हणते घरी. हा, ते आहे म्हणा. पण मग आता जागा तर आलेली नाही आहे आपल्याकडे. आपण मोठी अशा कुंडी एखादी आहे का? मोठी कुंडी आपल्याकडे? मग एखादं झाड तिथनं काढायला लागेल आपल्याला. तुम्ही ते हे पण झाड लावून दिलं इथे. हे झाड इथे नसतात लावत, तिथे तिथे लावून दिलं ते. एखादं झाड असं, कारण हे जे झाड आहेत ना हे खूप मोठे वाढतात, त्याच्यामुळे म्हणत आहे. ठीक आहे, लावा. एक झाड काढायला लागते पण तिथलं. काढून टाका. चला चला, पाऊस सुरू झालेला, आतमध्ये जाते मी. The next day. आईकडून तर मी लोणचं आणलंच होतं, तुम्हाला माहितीच आहे. आईने किती छान लोणचं बनवलं होतं आणि इतकं टेस्टी बनलेलं आहे आईच्याकडचं लोणचं. अजूनसुद्धा मी तेच खात आहे. पण मग मी हे नवीन लोणचंसुद्धा बनवलं, कारण यांनी कैऱ्या आणल्या होत्या. तर म्हटलं चला घरीसुद्धा बनवू लोणचं. आणि याची रेसिपी काय तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही, कारण मी सुद्धा ती रेसिपी यूट्यूबला बघूनच म्हणजे केली. आणि यूट्यूबला बघितलं कसं कसं करायचं आहे, काय काय. यांनी मला त्या कैऱ्या फोडून दिल्या होत्या आणि त्याला हळद वगैरे लावून वाळू घातल्या होत्या. त्या छान वाळल्या. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये सरसोचं तेल आणि बाकीचे मसाले वगैरे, जे रेडीमेड मसाले, काही घरी मसाले केले, असे ते मसाले वगैरे टाकून ते सर्व रेडी केलं आणि मस्त झालं होतं लोणचं. टेस्ट करून बघितलं तर खूप छान झालं होतं. पण याच्यामध्ये मी सरसोचं ऑइल यूज केलं. आईने घरी साधा म्हणजे जे आपलं रिफाईंड ऑइल असतं ना तेच यूज केलेलं आहे. पण ते
आईच्या हातचं लोणचं हे वेगळंच म्हणजे एक वेगळीच टेस्ट देते आणि ते लोणचं आम्हाला सर्वांना इतकं आवडलेलं. हे लोणचं जोपर्यंत मुरणार ना तोपर्यंत आम्ही तेच लोणचं खाणं आमचं सुरू आहे. आता हे लोणचं मुरायला ठेवते, मस्त याला मुरू देते आणि त्यानंतर मग हे लोणचं यूज करायला सुरुवात करेल. पहिल्यांदा आता आईकडचं लोणचं खाऊन घेते, कारण इतकं भयंकर टेस्टी बनलेलं आहे आईच्याकडचं लोणचं. म्हणजे आई आता दरवर्षीच बनवते, पण यावर्षी माहिती नाही यापेक्षा म्हणजे दरवर्षीपेक्षा जास्त चांगलं बनलेलं यावर्षी. तर मी आईला म्हणजे यावेळेला आईच्याकडचं खूप सारं लोणचं आणलं, नाही तर मी एक बरणी आणत असते. चला तर मग मी इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल.